बाणू दवाखान्यामध्ये. तर कोणचं दवाखाना आहे मला माहीत नाही, मला कारण वाचा येत नाही, पण चांगला असा दवाखाना आहे. तर बाणूचं आता रक्त काढून नेलं, या हाताचं रक्त काढून नेलं आणि हे हात सोडलेला आहे बाणूचं. आणि बाणू आणले दवाखान्यात, दिसलं सलाईन आधीचीच आहे लावलेली. रक्त काढून नेलंय, कारण मला तर लई भीती वाटायला लागली की बाणूच्या अंगात किती रक्त पॉईंट आहे किती नाही काय नाही, मला तर काहीच कळलं नाही. देवाकडे प्रार्थना करा की बाणूच्या अंगात रक्त, मला तर माहिती आहे बाणूला रक्त कमीच आहे, त्याने ती बाणूला तसं होतं असं भरपूर डॉक्टरने. आता जर सोमवारी मी तर आणते, तुम्हाला तर माहिती आहे बरोबर आहे. टेन्शन आले मला तर, असा दवाखाना म्हणला ना माझा अंगच थरथर 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 करतं. काय करावं, बाणू व्यवस्थित असेल तर मी पण व्यवस्थित. म्हटलं चला एक बारका ब्लॉक तर काढावं म्हटलं, कारण बाणूला खाली टाकलं तरच मला व्हिडिओ काढायला येतो. बाणू माझ्या अंगावरती असलं ना, म्हणजे हामी घेतलेली असली ना, मला काढता येत नाही व्हिडिओ. तर म्हणून त्यामुळं डॉक्टरला वगैरे काहीच माहीत नाही, मी असंच काढायला लागले. डॉक्टर त्या केबिनमध्ये आहेत, म्हणलं बाणूला दाखवू. हाताचं रक्त काढून नेलं बाणूचं, कारण बाणूला फळं ज्यूस मशीन नाही आपल्याकडे बसला, मिक्सरमध्ये किती काढणार बरोबर का नाही. असं रिपोर्ट यायचं म्हटलं का नाही, धाधू होतंय माझं, काढायचं धाकधूक धरतं. 5 मिनिटात रिपोर्ट येते, म्हणजे देवा परमेश्वरा असू दे रक्त मला पाण्यात येते. माझं मी इच्छत असेल तर माझं द्यायला काहीच अडचण नाही, पण बाणूला ना रक्तच कमी आहे म्हणते. डॉक्टर बघूनच म्हणते की तुम्ही किती दवाखान्यात गेला तर ते गोळ्या औषधाने काहीच होणार नाही, तिच्या अंगामध्ये रक्तच कमी असलं तर. काय बोलून काय नाही, मला काहीच कळलं नाही. असं रिपोर्ट यायचं म्हटलं की माणूस घाबरतं. आणि मी एका असल्या कामात बघले की बाणूला माझी जास्त गरज आहे आता सध्याला, आणि मी दवाखान्यात येते सोमवारचं, बाणूला दवाखाना हे करते जाते, तिचं खाणं पिणं लक्ष म्हणजे घरचे देते, पण एवढं माझ्यासारखं देत नाही ती, कारण मी कसं पण तिला चारतेच, आणि घरचे कसं नाही खाल्लं की नाही ती चारत, असं होतंय. दवाखाना हे चांगला आहे बोलते, कारण मी पहिल्यांदाच बाणूला घेऊन आली. जेऊरमध्ये एक दवाखाना असा सुना नाही सोडला की सगळं दवाखान्यात दोनदा जाऊन आली, आणि ह्या दवाखान्यात पहिल्यांदाच, कारण हे जे डॉक्टर होते वाटतं अमेरिकेला होते पहिले, परत इथं आले. बाणू झोपते, रक्त काढताना माझ्या अंगावरच काटा फुटला. देव करो असे वेळ कुणावरच, जे मी ज्या परिस्थितीनं चालले का ना त्या परिस्थितीत कोणच नसावं, कारण एक बाई काय करू शकते हे विलाज नाही, कारण मी किती दुःखी आहे ना माझ्या जीवाला माहिती आहे, पण मी तुमच्यासमोर हसून खेळून दाखवते बरोबर आहे का नाही. कारण बाणू आपली बारकी नाही, आता पूर्ण 10-11 वर्षाची होत आली, विचार करा. तर चला, मला एक पार्सलचा फोन आला होता, मी बाणू होती माझ्या गाडीवर आली ना, ते गाडीवर असताना मला काय बाणू दोन्ही हात गुत्त्या, त्यामुळं फोन उचलता आला नाही. पार्सल आल्याला परत मी बाणूला खाली टाकल्यावर फोन केला, म्हटलं कोणाचा नवीन नंबर आहे, ते म्हटले पार्सल, पण पैसे भरायचे काय माझ्याकडेच पैसे नाहीत, आता भरपूर पैसे. त्या ताईंना दवाखान्याला पैसे कोल्हापूरच्या ताईंना पाठवलं म्हणून बाणूला दवाखान्यात आणले. आता तुम्ही म्हणता ताई तू काम करते तुला पैसे देत नाहीत का, मी
आधी उचललेलं आहेत देतात, पण 1000च्या वर देत नाहीत. जास्त मागितलं तर देत नाहीत. 1000च त्यात बाजार, मला थोडा थोडा घरच्यांना. म्हणजे विचार करा ना किती टेन्शनवर टेन्शन. आणि ते बाण चांगले असले ना तर मला जास्त खुलास येतो अजून काम करायला. रक्त कमी आहे, प्लीज सगळ्यांनी मदत करा बानूला, कारण मी तिला रक्त गोळ्या तरी चालू करू शकते किंवा रक्त तर भरू शकते. कारण बानूला आपल्या शिजत संपल्यावर तर मी नेणारच आहे, पण तोपर्यंत नाही का बानूला आता सध्या रक्ताची गरज आहे जास्त. कारण रिपोर्ट आल्यावर मी तुम्हाला दाखवेन आणि हे बनविनच, कारण रिपोर्टमध्ये काय येतं आहे काय नाही मला माहीत नाही अजून रिपोर्ट यायच्यात. तिथनं पुढं काय नाही सलाईन लावतात, काय इंजेक्शन देतात का गोळ्या औषधं देतात माहीत नाही मला. तर चला हेड आवडलं असलं तर प्लीज एक लाईक करा बानूसाठी आणि देवाकडे सगळ्याला प्रार्थना करा. इथं सुद्धा देवाचं ओम नमः शिवायचं, तर मी पण देवाच्या धावा करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुम्ही पण करा. जय स्वामी समर्थ.